प्रोडक्ट वेक्टर्स. वेक्टरचे दोन प्रकारचे प्रोडक्ट असतात. आपण पहिले स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट असे असतात. स्केलर प्रोडक्ट आणि स्केलर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डायरेक्शन येणार तो मॅग्निट्यूड येणार, आणि वेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय, त्यामध्ये डायरेक्शन मॅग्निट्यूड कन्सिडर केली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये आयजीकेचं कॅल्क्युलेशन असतं. जे अशा वेक्टर फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन होतं, अशा टाइपच्या प्रोडक्टला आपण वेक्टर प्रोडक्ट म्हणतो. स्केलर प्रोडक्ट हा एक प्रकारचा इझी प्रोडक्ट आहे. डायरेक्ट हॅलो, आवाज येतोय? रेंज प्रॉब्लेम आला आहे. आवाज हॅलो, रेंज प्रॉब्लेम आला आहे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. सो स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट अशा प्रकारचे प्रोडक्ट्स असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे ते अँगल बिटवीन टू वेक्टर, म्हणजे दोन वेक्टर जर असते त्याच्यामध्ये अँगल काय असतो. तुम्ही फक्त फॉर्म्युलांकडे सांगता, लक्ष द्या, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. जर दोन वेक्टर्स असतील, त्या दोघांच्या मध्ये थिटा डिग्रीचा अँगल आहे, त्या डिग्रीला आपण म्हणतो अँगल बिटवीन टू वेक्टर्स. हा थिटा डिग्री काढायचा कसा, याचे पण फॉर्म्युला आहेत पुढे. कॉस ऑफ अँगल येत होतो. सो हा थिटा डिग्री कसा काढायचा असतो ते पहा. आणि हा जो अँगल असतो हा पाय आणि 0 डिग्रीच्या मध्ये असला पाहिजे. म्हणजे असं दोन वेक्टर असे स्ट्रेट लाईन असायला नको, म्हणजे 180 डिग्री, म्हणजे एक्झॅक्ट 180 डिग्री चालू शकतात, पण असा अँगल कधी चालणार नाही, असा एवढा मोठा वाला. समजलं? जर तो अँगल असा असेल तर मग त्याला तुम्ही हा न घेता हा खालचा अँगल घ्या असा, म्हणजे तो ॲक्यूट येईल. ॲक्यूट नाही म्हणतात त्याला, 180 डिग्री पेक्षा छोटा असला पाहिजे म्हणण्यात, आणि 0 डिग्री पेक्षा मोठा. 180 डिग्री पेक्षा मोठा नाही चालतं, कारण हा जो अँगल येणार आहे हा 180 पेक्षा लार्जर येणार आहे, बरोबर ना. असे अँगल आपण कधीच कन्सिडर करत नाही वेक्टरमध्ये. वेक्टरमध्ये आपण अँगल असे कन्सिडर करतो. समजा अशी जर केस आली, असा वेक्टर आणि असा वेक्टर, तर आपण अँगल कुठला कन्सिडर करणार, हा खालचा कन्सिडर करणार, जो ॲक्यूट म्हणजे कुठे म्हणतात त्याला 180 पेक्षा स्मॉलर अँगल असेल. समजलं? आपण त्याला कन्सिडर करताना वरतून कन्सिडर नाही करत असतो का, कारण तो 180 पेक्षा मोठा झाला. रिझन समजलं? समजलं का? ऑप्ट्यूज, हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? येतोय. हा, मग काहीतरी रिप्लाय द्या ना मला. तर ही केस असते पहा. तर लक्षात ठेवा, 180 डिग्री पेक्षा स्मॉलर तुमचा अँगल असला पाहिजे, त्याला कन्सिडरेशन करताना तसंच करायचं. ओके, पुढे पहा. स्केलर दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट जेव्हा होतो तेव्हा स्केलर फॉर्म्युला तुमच्या याच्यामध्ये हायलाइट करून ठेवा. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, बऱ्याच टाइम यूज केला जातो. ए वेक्टर डॉट बी वेक्टर. डॉट म्हणजे स्केलर प्रोडक्ट, आणि क्रॉस जर असला, समजा वेक्टर जर असेल, ते वेक्टर क्रॉस बी वेक्टर हा वेक्टर प्रोडक्ट असतो. क्रॉस असेल तर वेक्टर प्रोडक्ट, आणि डॉट जर असेल तर स्केलर प्रोडक्ट. समजलं? समजलं का? डॉट म्हणजे स्केलर, क्रॉस म्हणजे वेक्टर. याला मग इंटू म्हणायचं नाही. मी मुद्दाम शब्द वापरतोय पण नीट, त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात, इंटू नाही म्हणत त्याला. ओके, इथं वर्डिंग वापरायची ए क्रॉस बी वेक्टर असं असतं. ते क्रॉस वापरतात म्हणजे, इंटू नाही म्हणायचं त्याला. क्रॉस म्हणजे वेक्टर प्रोडक्ट. मग हा जो डॉट प्रोडक्ट असतो त्याचा फॉर्म्युला असतो ए वेक्टर डॉट बी वेक्टर, म्हणजे ए वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट घ्यायचा आहे मला. सो इज इक्वल टू मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा. या मॉडचं मिनिंग काय असतं? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर यांचा प्रोडक्ट इंटू कॉस ऑफ थिटा. थिटा म्हणजे त्या दोन वेक्टरच्या मधला अँगल. यांचा प्रोडक्ट केला की तुम्हाला त्याचा स्केलर प्रोडक्ट भेटतो. हे डाऊट याच्यामध्ये. आता मॅग्निट्यूड कशी काढतात तुम्हाला माहिती आहे. समजा एक वेक्टर असेल 2y प्लस 3j प्लस 4k, या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढणार? स्क्वेअर रूट घ्यायचं, हा 2 हा 3 आणि हा 4 याचे स्क्वेअर करून टाकायचे, आणि याला सॉल्व्ह करून घ्यायचं. हे त्याची मॅग्निट्यूड आहे. समजा हा वेक्टर जर ए वेक्टर असेल तर याची मॅग्निट्यूड असते ए मॉड मध्ये, ही मॅग्निट्यूड याला सॉल्व्ह करा.
आता पुढे बघू. सो एक इम्पॉर्टंट आहे, त्याला हायलाइट करा तुमच्या याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला काही रूल भेटतात. या रूल पैकी तुम्हाला जे महत्त्वाचे ते सांगतो. जर ए वेक्टर 0 असेल, बी वेक्टर 0 असेल तर 100% प्रोडक्ट 0 येणार. या गोष्टींबद्दल काही डिस्कशन नसतं. त्यानंतर हे तुम्हाला केसेस का येतात. जर थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू 0 आली ती पण होऊन जाते. म्हणजे फक्त मॉड ऑफ ए वेक्टर आणि मॉड ऑफ बी वेक्टरच राहतो. आणि कधी कधी काय होतं, ए वेक्टर आणि बी वेक्टर या दोघांच्या व्हॅल्यू सेम असतात, म्हणून ते मॉड ऑफ ए वेक्टरचा स्क्वेअर येऊन जातो. आता त्या केसेस आपण सॉल्व्ह करून पण काढणार, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे केसेस आहे त्या केसेसकडे आपण फोकस ठेवू. तो म्हणजे पॅरलल आणि परपेंडिक्युलरच्या केसेस. ओके, दिल नाही का इथं? ठीक, येतील खाली. ओके, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल अँड परपेंडिक्युलर, तर ते वेक्टर्स कसे असतात, म्हणजे त्यांचा कोणता प्रोडक्ट 0, ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, तर ते दिलं नाही इथं, तर लक्षात ठेवा. हे पहा, when two vectors are, आता याच्यामध्ये दोन केसेस येतात, एक परपेंडिक्युलरची, परपेंडिक्युलर टू इच अदर, आणि एक पॅरलल टू इच अदर. ओके, एकमेकाला दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर काय, पॅरलल असेल तर काय. लक्षात ठेवा, हे महत्वाची गोष्ट 11th मध्ये होतं, तुम्हाला हे 11th मध्ये शिकवलं पण गेलेलं आहे. परपेंडिक्युलर जर ते असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो, समजलं का. आणि जर ते पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 असतो, म्हणजे वेक्टर प्रोडक्ट 0 असतो. समजलं का, नीट लक्षात घ्या. परपेंडिक्युलर जर वेक्टर असतील एकमेकाला तर डॉट प्रोडक्टला 0 घ्यायचं, आणि जर ते पॅरलल वेक्टर असतील एकमेकाला तर क्रॉस प्रोडक्टला 0 घ्यायचं. आणि मग याच्या ऑपोजिट असतं की दुसरं एक गोष्ट असते की मग जर ते पॅरललची केस जर समजा याच्यामध्ये आली दोन वेक्टरच्या मध्ये, आणि पॅरललच्या केसमध्ये जर मला डॉट प्रोडक्ट पाहिजे असेल तर तो कसा येतो, प्रपोर्शनेट येतो. डॉट प्रोडक्ट कसा येतो, प्रपोर्शनेट, म्हणजे रेशो त्याचे प्रपोर्शनेट असतात, असं त्याचं म्हणणं आहे. आता समजेल तुम्हाला पुढे मी काय म्हणण्याचा अर्थ प्रयत्न करतोय. तर हे दोन वेक्टर जे असतात याचे रेशो इक्वल असतात, आयचा आय सोबत, जेचा जे सोबत, आणि केचा के सोबत, असं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा कमी. ओके, राहील लक्षात. हो सर. हे 11th मध्ये होतं, तुम्हाला शिकवलं पण गेलंय. आता पुढे पहा, हे काउची इनइक्वालिटी म्हणतात त्याला. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कधी कधी जंबल करते. काउची इनइक्वालिटी म्हणजे काय, त्याचं म्हणणं आहे की जर तुम्ही ए वेक्टर डॉट बी वेक्टर, म्हणजे एक ए वेक्टर होता त्याचा डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलार प्रोडक्ट घेतला बी वेक्टरशी, आणि त्या स्केलार प्रोडक्टचा म्हणजे हा प्रोडक्ट कंप्लीट झाला, आता हा पूर्ण कंप्लीट प्रोडक्ट आहे, आणि याचा मी काय घेतोय, मॉड. तर हा ऑलवेज स्मॉल येतो. ऑलवेज कसा येतो, तो इक्वल टू येऊ शकतो कुणापेक्षा, त्याच्या सेपरेट मॉडच्या मल्टिप्लिकेशन पेक्षा. समजलं का, समजलं का. म्हणजे मी असं म्हणतोय की जर मी ए वेक्टर आणि बी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेऊन म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकलं त्यांना, आणि ते केल्यानंतर जो तिसरा वेक्टर भेटेल, जो यांचा कंबाईन वेक्टर भेटेल दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर, त्याचा जर मी मॉड घेतला तर तो मॉड लहान किंवा इक्वल असतो त्यांच्या सेपरेट मॅग्निट्यूडच्या मल्टिप्लिकेशन पेक्षा. आलं का लक्षात. हो सर. कोणाला नाही समजलं हे एक्सप्लेन करू का. समजा ए वेक्टर असेल 2i + 3j + 1k. ओके, आणि एक बी वेक्टर आहे त्याची व्हॅल्यू आहे i + 3j + 2k. मी तुम्हाला म्हणतोय की या दोघांचा प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, ए वेक्टर डॉट बी वेक्टर. हा कसा घेतात, हा एकदम इझी आहे. हा 2 नी डायरेक्ट ह्या याच्या 1 ला मल्टिप्लाय करायचं, तो डायरेक्ट येऊन जातो त्याचा. म्हणजे काय येतो पहा,
2 into 1 हा झाला 2, 3 into 3 हा झाला म्हणजे याला येणार 3 into 3 9J आणि हा 1 into 2 2K. बघा डायरेक्ट हा 2 या 1 ला, हा 3 या 3 ला आणि हा 1 या 2 ला डायरेक्ट प्रोडक्ट असतो. सिंपल. याचा मॅग्निट्यूड, याची मॅग्निट्यूड ही मॅग्निट्यूड कशी काढणार तुम्ही, याला स्क्वेअर रूट मध्ये घेणार. या 2 चा स्क्वेअर येतो 4, या 9 चा स्क्वेअर येतो 81 आणि या 2 चा स्क्वेअर येतो 4. ते किती झाले टोटल मिळून, स्क्वेअर रूट ऑफ किती झाले 89 ना. समजलं का, समजलं का? येस. अरे या 2 चा स्क्वेअर केला, 9 चा स्क्वेअर केला, 2 चा स्क्वेअर केला, हे 481 4 याची मॅग्निट्यूड घेतली म्हणजे आता ही व्हॅल्यू कशाची भेटली आहे, मॉड ऑफ ए वेक्टर डॉट बी वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड मॉड मॉड असा काढला जातो स्क्वेअर रूट मध्ये. आता मी तुम्हाला म्हटलो की हे जे मॉडची जी व्हॅल्यू असते ही ऑलवेज स्मॉलर किंवा इक्वल असते त्यांच्या सेपरेट मॅग्निट्यूडच्या मल्टिप्लिकेशन एवढे, मल्टिप्लिकेशन पेक्षा. ओके, त्यांची सेपरेट मॅग्निट्यूड कशी येते पहा. सेपरेट मॅग्निट्यूड कशी येणार, मॉड ऑफ जर ए वेक्टर काढायचं झालं तर ते काय येणार, या 2 चा स्क्वेअर, या 3 चा स्क्वेअर, या 1 चा स्क्वेअर. मध्ये पहा 2 चा स्क्वेअर येतो 4, 3 चा स्क्वेअर येतो 9 आणि 1 चा स्क्वेअर येतो 1. सो याचा जर आपण घेतला तर ते भेटणार आपल्याला 4, 9 आणि हे 1 ते झालं 14, रूट ऑफ 14. आणि त्यानंतर इकडे पहा, जर मी हे दुसरी गोष्ट चालू आहे, त्यानंतर मी मॉड ऑफ बी जर काढला, मॉड ऑफ बी कसा भेटेल, स्क्वेअर रूट मध्ये या बीच्या या नंबरची स्क्वेअर करायची म्हणजे या 1 चा स्क्वेअर येतो 1, या 3 चा स्क्वेअर येणार 9 आणि या 2 चा स्क्वेअर येणार 4. सो त्याचा टोटल आन्सर होईल तुमचं स्क्वेअर रूट मध्ये 9 प्लस 4, ते आन्सर झालं 14. करेक्ट. मग आता मला सांगा, मी जर या दोघांचा प्रोडक्ट केला म्हणजे पहा मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर, तर मला काय भेटेल, स्क्वेअर रूट ऑफ 14 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 10 भेटेल ना, बरोबर की नाही. हॅलो. येस. हा, आणि याचा आन्सर काय मग, समजा स्क्वेअर रूट मध्ये मल्टिप्लिकेशन होईल 14 इंटू 14 किती झालं, 196 होतं का ते, चेक करा बरं एकदा. 14 चा स्क्वेअर, हो सर 196 आहे. मग आता मला सांगा, हे तुमचं जे रूट मध्ये 196 तुम्हाला आन्सर भेटलंय हे कसं आहे बरं, हे मोठं आहे या रूट ऑफ 89 पेक्षा कसं आहे, मोठं आहे ना. झालं ते प्रूव्ह, त्या कॉचीचं इक्वेशन की तुम्ही जर त्यांचा प्रोडक्ट करून मॅग्निट्यूड घेणार तर ती व्हॅल्यू लहान भेटते प्रोडक्टच्या सेपरेट मॅग्निट्यूड घेऊन प्रोडक्ट केल्यापेक्षा. समजलं का, येस. समजलं का. हा, हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं काय, हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढं डिपेंड जायची गरज नव्हती पण ठीक आहे, आता आलं होतं समोर म्हणून हे. आणि लक्षात राहू द्या, हे वेक्टर मध्ये कॉची स्वाज इनइक्वालिटी म्हटलं म्हणजे नेमकं काय हे म्हणतो तो, नाहीतर ते नाव ऐकून तुम्ही म्हणणार हे तर आम्हाला काही शिकवलंच नाही कधी. ओके, हे वर्ड जसे तसे वापरतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, जे बुक मध्ये तुम्हाला दिलेले असतात, कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते वाचलेलं असलं पाहिजे. सो पहा, फाइंड द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, दोन वेक्टरच्या मधला अँगल. सो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या याच्यातला. ते टू वेक्टरच्या मधला अँगल म्हणजे काय, हा एक वेक्टर असेल, हा दुसरा वेक्टर असेल, या दोघांच्या मध्ये हा थीटा अँगल असतो, हा कसा काढायचा. समजा हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर आहे, तर मग थीटा अँगल काढायचा. याच्यासाठी डायरेक्ट हा फॉर्म्युला लर्न करा, हा थेरमच आहे. ओके, तो हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर, म्हणजे ए वेक्टर बी वेक्टरचा स्केलर डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर, म्हणजे ए वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची, बी वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची, दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा. समजलं, समजलं का. हे काय करायचे तुझं, पुन्हा एकदा सांगतो पहा, ए वेक्टर आणि बी वेक्टर यांचा प्रोडक्ट करायचा वरती. या ठिकाणी ए वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची, ती कशी काढायची आता सांगितलं. बी वेक्टरची सेपरेट मॅग्निट्यूड काढायची आणि मग प्रोडक्ट घ्यायचा, असा त्याचा अर्थ आहे. ही भेटतं कॉस ऑफ थिटा, आणि जर तुम्हाला थिटा पाहिजे असेल, तर तो कॉस जो होता इकडे तो इनव्हर्स मध्ये जाईल इकडे, म्हणजे कॉस इनव्हर्स ऑफ तोच फॉर्म्युला आहे. समजला हा फॉर्म्युला.
हा फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ किंवा कॉस थिटा इज इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर. क्लिअर? ओके. आता पुढे पहा, याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर तुमचा कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू, आता कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू ऍक्च्युअली डिसाईड करते की तुमचे प्रोडक्ट कसा असणार, हा वरचा प्रोडक्ट कसा असणार. कारण कसं असतं माहिती का, जर हा थिटा पाय बाय 2 झाला म्हणजे हा अशा टाईपचे वेक्टर असतील हे पहा 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करणार, तर थिटाची व्हॅल्यू पाय बाय 2 घ्यावी लागेल कारण थिटा पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये मी जर सबस्टिट्यूट केला तर कॉस ऑफ थिटाच्या जागी कॉस ऑफ पाय बाय 2 आणि कॉस ऑफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे, कॉस ऑफ 90 ची व्हॅल्यू किती असते, कॉस ऑफ 90 किती असतो, अरे कॉस ऑफ 90 डिग्री किती असतो, कॉस ऑफ 90 किती डिग्री असतो, कॉस ऑफ 90 डिग्री म्हणजे किती व्हॅल्यू असते, एकाला पण माहित नाही. अरे बोला ना, काही कसं रे, किती वेळे शिकून झाले, हा टेबल तुम्ही नाईन्थ स्टँडर्ड पासून पाठ करताय तुम्ही, हा टेबल तुमचा अजूनपर्यंत झालेला नाही पाठ, विशेष आहे. हा साईन, इथं कॉस, इथं टॅन, कोसेक असतं, त्याला पाठ करायचे ते 0 डिग्री म्हणजे किती, 30 डिग्री म्हणजे किती, 45 डिग्री म्हणजे किती शिकवला होता तुम्हाला, 60 डिग्री म्हणजे किती, 90 डिग्री म्हणजे किती, मागच्या वर्षी पाठ पण केला होता तुम्ही. 0 डिग्री 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. मग हे उलट करायचं, मग कॉसच्या डिग्री काय येणार, इथं 1 येणार, हे उलट घ्यायचं असं, इथं √3/2, इथं 1/√2, इथं 1/2 आणि मग इथं काय येतं 0. मग कॉस ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू किती पाहिजे, कॉसचा 90 काय येतो, काय येतो 0. हे समजलं पाहिजे आपल्याला. हे कॉस्टचे टेबल पाठ करा, हे लागणार आहेत तुम्हाला. आता मी याच्या पुढे सगळं कॉस्ट मध्ये सांगेल, तर समजलं पाहिजे कॉस ऑफ 0 डिग्री 1 असतो, कॉस ऑफ 30 डिग्री √3/2 असतो, कॉस ऑफ 45 डिग्री 1/√2 असतो, कॉस ऑफ 60 डिग्री 1/2 असतो आणि कॉस ऑफ 90 डिग्री 0 असतो. पाठ करून ठेवा. आता पुढे याच्या पुढे कॉस्ट मध्ये चालेल, कारण फॉर्म्युला कॉस्ट आहे. समजलं का, हे पाठ ठेवा. कॉस ऑफ 0 डिग्री 1, कॉस ऑफ 30 डिग्री √3/2, कॉस ऑफ 45 डिग्री 1/√2, कॉस ऑफ 60 डिग्री 1/2 आणि कॉस ऑफ 90 डिग्री 0. क्लिअर? Yes, sir. हे 4 झाले तुम्हाला ह्या टेबल लर्न करायला. सो कॉस जर थिटा 90 डिग्री असेल तर कॉस ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे हा जो पूर्ण त्याच्या पुढे मी 0 लिहू शकतो, कारण हे कॉस ऑफ थिटा 0 झाला ना, 0 लिहू शकतो. आणि कोणत्याही नंबरचा आन्सर जर 0 येत असेल तर याचा अर्थ त्याचा न्यूमरेटर काय असला पाहिजे, 0. आन्सर कधी 0 येतं, जेव्हा न्यूमरेटर 0 असतो. मग डिनॉमिनेटर तुम्ही काहीही ठेवा, काही फरक पडत नाही. या केसनुसार हा म्हणतो इथं की राईट साइड 0 येण्यासाठी हा न्यूमरेटर जो आहे हा 0 असणं कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय राईट साइड 0 येणार नाही. म्हणून तो म्हणतो a वेक्टर डॉट b वेक्टर इक्वल टू 0. मी आता सांगितलं तुम्हाला, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन डॉट प्रोडक्ट काय असतो, 0. सांगितलं होतं का, आठवतं का, मागेच ते लिहून दिलं होतं मी, आठवलं का, आठवलं का? Yes. लक्षात ठेवा, ही केस ही सर्वात फेवरेट केस आहे मध्ये विचारणाऱ्यांची. टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन व्हॉट. ते समजलं पाहिजे तुम्हाला. दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. ते कसं आलं त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला, डॉट प्रोडक्ट 0 का आला. आणि जर का समजा तो अँगल जर का ॲक्यूट अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असते कधी पण. म्हणजे कोणाची, या ए वेक्टर डॉट बी वेक्टर, म्हणजे त्याचा स्केलर प्रोडक्ट हा 0 पेक्षा मोठा असतो. त्याचं कारण असं आहे की जर ॲक्यूट अँगल असेल तर तो 90 पेक्षा छोटा असतो आणि 90 पेक्षा लहान व्हॅल्यू कधी पण मोठी होत जाते कॉस्टची. कारण कॉस्टची 0 डिग्री, तुम्ही कॉस्टचा टेबल नीट आठवा, कॉस्ट ऑफ जो 0 डिग्री होता तो 1 होता, 30 डिग्री होता तो √3/2 होता, 45 डिग्री होता तो 1/√2 होता, 60 डिग्री होता तो 1/2 होता आणि 90 डिग्री होता तो 0 होता. म्हणजे नीट समजलं असेल तुम्हाला, जसं आपण 90% कडे जातो तस तशी व्हॅल्यू वाढत जाते की नाही, व्हॅल्यू वाढत जाते ना.
0कडे. मग जर ही व्हॅल्यू वाढत जाते तर याचा अर्थ ऍक्यूट अँगल असेल, ऍक्यूट म्हणजे लहान अँगल 90 पेक्षा, तर ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू जसं 90 ला ती 0 झाली होती, 90 ला 0 होती, तर ए वेक्टर बी वेक्टरची व्हॅल्यू ऍक्यूट अँगलला कशी असेल, लार्जर असेल ना, मोठी मोठी होत गेली ना, ती 0 पेक्षा मोठी होत गेली. समजलं? समजलं? नाही एवढं महत्वाचं नाही. त्याच्यानंतर तसंच आहे पहा, ते राईट साईडला जर तो ऑप्टिक अँगल असेल तर परत ती लहान होत जाते, त्याला म्हणतो आपण ए डॉट बी वेक्टर यांचा स्केलर प्रोडक्टची व्हॅल्यू 90 डिग्री पेक्षा मोठा जर अँगल असेल तर ती 0 पेक्षा स्मॉलर होऊन जाते. एवढं लक्षात ठेवा. लास्टला तुम्हाला जर एकदमच फिनिश्ड फॉर्म्युला पाहिजे असेल, तुम्हाला सगळ्या कटकडीच्या बाहेर निघायचं असेल आणि डायरेक्ट एका स्टेपमध्ये आन्सर आणायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लर्न केला तर खूपच चांगलं आहे. म्हणजे हे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. ए वेक्टर आणि बी वेक्टर यांचा मल्टिप्लिकेशन काय असतं, ते याचा या ए वेक्टरचं काय असतं, याचा A1 येणार, B1 येणार आणि म्हणजे A1 B1 A3 A1 B A2 A3 आणि B1 B2 B3 असे 3 येतात ना ते, म्हणजे याचे वेक्टर्स, त्याचे नाव नेमिंग असते त्याला, जशी त्याचे कोइफिशियंट असतात. ते कोइफिशियंट A1 B1 A2 B2 A3 B3 असं असतं ते. म्हणजे समजा तुम्ही ए वेक्टरला A1 I प्लस A2 J प्लस A3 K असं म्हटलं, ओके, आणि तुम्ही B1 वेक्टरला बी वेक्टरला तुम्ही B1 I प्लस B2 J प्लस B3 K. समजलं? ते IJK च्या पुढच्या नंबरला A3 B1 B2 B3. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, यांचा डायरेक्ट स्केलर प्रोडक्ट करायचं म्हणजे काय, हे A1 या B1 ला मल्टिप्लाय करणार, झालं पाहिजे. A2 या B2 ला मल्टिप्लाय करणार, हे A2 B2. A3 या B3 ला मल्टिप्लाय करणार, हे A3 B3. म्हणजे तुम्ही सेपरेट प्रोसिजर करण्यापेक्षा एकाच स्टेप मध्ये सगळं काढू शकता या फॉर्म्युल्याने. तेच केलंय ते त्यांनी सिम्प्लिफाय टाकले. राहिला प्रश्न त्याच्या खालच्या गोष्टीचा. हे खाली मॉड ऑफ ए आहे. मॉड ऑफ ए म्हणजे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, ए वेक्टर जो असतो त्याचा मॉड घ्यायचा म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये त्याचे जे कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट म्हणजे इथे A1 A2 आणि A3 यांचे स्क्वेअर घेऊन टाकायचे. दिसतंय का तुम्हाला स्क्वेअर रूट मध्ये A1 A2 A3 सर्वांचे स्क्वेअर आणि त्याचे प्लस दिसतंय? समजलं का? हॅलो, अरे हे समजलं का फॉर्म्युला? तुमचं सिम्प्लिफाईड व्हर्जन येते तसं बी 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 वेक्टरचा मॉड कसा येईल, स्क्वेअर रूट मध्ये त्याचे कोइफिशियंटचे स्क्वेअर ची ऍडिशन. त्याचे कोइफिशियंट काय काय होते, B1 B2 यांचे स्क्वेअरची ऍडिशन. म्हणजे हा B1 स्क्वेअर प्लस B2 चा स्क्वेअर, इथं चुकलंय, इथं प्लस B3 चा स्क्वेअर पाहिजे. समजलं? समजलं का? येस सर. सो हा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आहे सर्वात. याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू टाका आणि पुढे निघा. अलादीनच्या चिराग सारखं आहे ते. नशीब डायरेक्ट व्हॅल्यू डायरेक्ट टाकायच्या पुढे निघायचं. या इथं करेक्शन करा, प्रिंट मिस्टेक झाली आहे. त्या प्रिंट मिस्टेक बऱ्याच झाले बुक मध्ये तुमच्या. प्लस B3 चा कम्प्लीट स्क्वेअर करा, इथं प्लस करा आणि B3 चा कम्प्लीट स्क्वेअर करा, तर ते करेक्ट आहे. आता पुढे पहा, प्रोजेक्शनचे काही फॉर्म्युले असतात. प्रोजेक्शन म्हणजे काय, हे वेक्टरचं ऍक्च्युअली कसं असतं, समजा तुम्ही प्रोजेक्शन हा पार्ट तुम्ही कसं समजून घ्या. सपोज हा एक वेक्टर होता वेक्टर, आणि हा खाली एक वेक्टर आहे, हा म्हणजे ऍक्च्युअली हा वेक्टर इथपर्यंतच होता, हा PM वेक्टर, आणि हा जो वेक्टर होता हा वरपर्यंत असा गेलाय. समजा इकडनं जर गेला असता, ओके, त्या सननी जर त्याचे लाईट पाठवले असते, समजा रेज असे आले असते सगळे सनचे, ओके, तर या सनची शॅडो पडली असती पहा, दिसते ना. आता सन खूप वरती गेला आपला, असं आहे समजा सन, ही शॅडो पडली असती पहा, अशी पडली असती की नाही, इथं अडकली असती. समजा तुमचा वेक्टर केवढा पुढे गेला, ऍक्च्युअली हा वेक्टर इथपर्यंतच होता, पण या वरच्या वेक्टरची शॅडो त्याच्यावर पडते. समजा एवढी हे पडली की नाही शॅडो, एवढा पोर्शन. समजलं का? हॅलो, हा, ही जी शॅडोचा प्रकार आहे, समजा हा शॅडो जेवढा पोर्शन
म्हणजे ऑक्युपाय करते तेवढ्या पोर्शनला आपण प्रोजेक्टेड वेक्टर म्हणतो. म्हणजे हा पी वेक्टर हा प्रोजेक्टेड वेक्टर आहे अप टू एम क्यू पॉईंट, एम क्यू वेक्टर पर्यंत. म्हणजे एम आणि क्यू या पॉईंट मध्ये तो प्रोजेक्ट झालाय पुढे, त्याला एक्स्ट्रा यावं लागेल का, तर हा बी वेक्टर जेव्हा याच्यावर ओव्हरलॅप होईल तेव्हा तो तेवढा होईल. असं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अलॉंग द वेक्टर प्रोजेक्शन ऑन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर, हे जे म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा, म्हणजे बी वेक्टरला जर ए वेक्टर ठेवलं तर तो किती प्रोजेक्शन देईल, म्हणजे एवढं प्रोजेक्शन देईल ना तो. समजलं का? एवढा पार्ट एक्स्ट्रा घ्यावा लागेल की नाही प्रोजेक्शन, तर ए वेक्टर बी वेक्टरला मॅच करेल की नाही. पण त्याला तुम्ही कसंही लक्षात ठेवा, तुम्ही शॅडो मध्ये लक्षात ठेवा का, तुम्ही असं म्हणू शकता की हे एक लाईन होती, या लाईनवर मी हे वरची लाईन इथून उचलून त्याला अशी लावली, तर हे एवढा आणि एवढा डिस्टन्स एक्स्ट्राचं द्यावं लागेल, त्याला पण त्याचं प्रोजेक्शन म्हटलं जातं. तुम्ही कसंही लक्षात ठेवा, मी शॅडो सारखं लक्षात ठेवलं म्हणून तुम्ही शॅडो सारखं लक्षात ठेवा. जनरली शॅडोचाच प्रकार आहे तो, त्याला शॅडो मध्येच ऍप्लिकेशन आहे त्याचे. म्हणजे असे सनची शॅडो असते ती येत असते, सनची शॅडो किती पुढे जाणार, किती वेक्टरला प्रोजेक्ट व्हावं लागेल, याच्यानुसार त्याचे ऍप्लिकेशन ठरलेले असतात. सो मी तसं लक्षात ठेवा, तुम्ही कसंही लक्षात ठेवा. ओके, म्हणण्याचा अर्थ आहे की हा बी वेक्टर जर ए वेक्टरवर ठेवला तर किती डिस्टन्स त्याला पुढे जावं लागेल, त्याला म्हणतात प्रोजेक्शन. क्लिअर? क्लिअर? हा, आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट कडे जास्त लक्ष देऊ नका, काही एवढा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट नाहीये. स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए आणि वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए असे दोन असतात, वेक्टर प्रोजेक्शन आणि स्केलर प्रोजेक्शन दोघांचं. म्हणजे बी वेक्टर ए वेक्टर वरती प्लेस नंतर ए वेक्टरला किती प्रोजेक्ट व्हावं लागेल पुढे, असं त्याचं म्हणणं. तर ते स्केलर आणि वेक्टर अशा दोनही बाजूने वेगवेगळं असतं. तुम्हाला जर स्केलर प्रोजेक्शन विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा, वेक्टर प्रोजेक्शन हा फॉर्म्युला. आता आलं कसं, याच्यावर डोकं लावायची गरज नाही, स्किप केलं तरी चालेल, फक्त मेन फॉर्म्युला महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, आणि कॉन्सेप्ट. आता याच्यामध्ये काय आहे, फक्त तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला म्हटलं स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए, म्हणजे बी हा वेक्टर ए वर ठेवायचा आहे आणि ए प्रोजेक्ट होणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ए कमी पडणार त्याला आणि बी हा मोठा वेक्टर आहे, असा त्याचा अर्थ असतो. तर या ठिकाणी ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए वेक्टर करायचं. म्हणजे जो वेक्टर प्रोजेक्ट होणार आहे, म्हणजे हा सेकंड वाला, तो खाली येतो. समजलं का? इथं मॉड मध्ये समजलं का? आता मी या सेंटेन्सला जर चेंज केलं, समजा स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए वेक्टर, नाही, समजा मी तसं लिहिलं की ए ऑन बी वेक्टर, ए वेक्टर ऑन बी वेक्टर, तर मग फॉर्म्युला असं होऊन जाईल पहा, ए वेक्टर डॉट बी वेक्टर. मी तुम्हाला सांगितलंय तो ज्या वेक्टर वरती येतो तो वेक्टरचा मॉड खाली घ्यायचा. समजलं का? समजलं का? अरे स्केलर प्रोजेक्शन ऑन ऑफ दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन, सेकंड कंडिशन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर, म्हणजे बी वेक्टर ए वेक्टरवर प्रोजेक्ट झाला किंवा ए वेक्टर हा बी वेक्टरवर प्रोजेक्ट झाला. दोन वेगवेगळ्या कंडिशन आहेत की नाही. ए वेक्टर बी वेक्टरवर जाणं आणि बी वेक्टर ए वेक्टरवर येणं, फरक आहे याच्यामध्ये, आहे की नाही? हॅलो, आवाज येतोय का? येस सर. हा, मग काय फॉर्म्युला लिहिणार तुम्ही याच्यासाठी? मी तुम्हाला सांगितलं तो ज्याच्यावरती जातो त्याची मॅग्निट्यूड खाली द्यायची. कोणावरती गेला हा? बी वेक्टर ए वेक्टर वरती गेला ना, बी वेक्टर ऑन ए वेक्टर, ऑनचा अर्थ समजतो ना, त्याच्यावर. सो इथं ए वेक्टर वेक्टर हे राहणारच वरती फॉर्म्युल्यामध्ये. फरक असा आहे की जो ज्या वेक्टरवरती जाईल त्याचा मॉड घ्यायचा खाली. आता तर काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला, इथं ए वेक्टर बी वेक्टर राहीलच, पण हा मॉड कोणाचा येणार? हा कोणावरती गेला? बी वेक्टरवर, तर बी वेक्टरचा मॉड घ्यायचा खाली. आता काही प्रॉब्लेम? नो. स्क्रीनशॉट घ्या, कामाची गोष्ट आहे. झालं स्केलर प्रोडक्टचं, हे सगळे फॉर्म्युले ते पाठ करायचे तुम्हाला. वेक्टर प्रोजेक्शन म्हणजे असंच असतं, वेक्टर प्रोजेक्शन फक्त. स्केलर प्रोजेक्शन होतं फक्त मॅग्निट्यूडचं, हे वेक्टर सकट प्रोजेक्शन. याच्यामध्ये फक्त काय असतं की हा
बी वेक्टर ऑन ए वेक्टर की नाही, तर हे वरचं ऍज इट इज येणार. ओके, असं ए डॉट बी, आणि हा आता तो ज्या वेक्टरवरती त्याच्यानुसार असतो ते, म्हणजे तो जर ए वेक्टरवरती प्रोजेक्ट होतोय तर इथं ए वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड चा स्क्वेअर खाली लिहायचा. समजलं? समजलं का? समजलं का? बी ऑफ ए आहे तो, आणि समजा मी म्हटलं की वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन बी वेक्टर, तर मग फॉर्म्युला कसं तयार होईल? हे तर ऍज इट इज राहतं, ए वेक्टर डॉट बी वेक्टर, याला फरक पडत नाही. फरक याला पडतो, हा ए वेक्टरच्या जागी इथं आपण बी वेक्टर लिहिणार, कारण तो बी वेक्टर येतो, आणि खाली ए वेक्टर, ए मॉड ऑफ ए वेक्टरचा स्क्वेअरच्या ऐवजी मॉड ऑफ बी वेक्टरचा आपण स्क्वेअर लिहिणार. संपलं. क्लिअर? क्लिअर? अरे समजलं का? येस सर. आणि हे फॉर्म्युले आहे ते पाठ करा, कन्सेप्च्युअल लक्षात ठेवायची गरज नाही. एक तुमच्या पुस्तकात चुकांचा परिमाण आहे. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम काय माहिती का, ए वेक्टर हा पीएस असतो, इथे यस पॉइंटच नाहीये, तर कुठून आणायचा पीएस? म्हणजे इथं पीएस ची जागी पीएम लिहायला पाहिजे, हा पीएम लिहिला पाहिजे. पी टू एम हा ए वेक्टर आहे समजा इकडे असा, किंवा तुम्ही त्याला पी टू क्यू म्हटलं पाहिजे होतं, म्हणजे दोघांपैकी एक. समजा आता एम पॉइंट तरी समजा असं येतो, त्याला पी टू क्यू वेक्टर असला पाहिजे समजा, तो आपण ज्याला म्हणतो या पी एस म्हणण्याच्या ऐवजी याला पी क्यू वेक्टर म्हणायचे, पी क्यू वेक्टर. तर ते काय त्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, ते पी क्यू वेक्टरच्या जागी पीएस वेक्टर, पीएस वेक्टर, पीएस वेक्टर सगळं एस एस लिहून ठेवलंय. इथे यसच पॉइंटच नाही, कुठून आणायचं एस पॉइंट? आता एवढं काम आहे तुमच्याकडे. सो आणि हा टॉपिक नवीन घुसला वेक्टरमध्ये, प्रोजेक्शन हा पार्ट. सो न्यू पार्ट आहे, याचा ऍक्च्युअली एक्सप्लेनेशन आहे. जर कोणाला पाहिजे पण असेल तर या ए वेक्टरच्या जागी फक्त पीक्यू वेक्टर टाका, तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन भेटून जाईल. पीएस टाकू नका, पीएस पॉइंटच नाही देतो. फक्त त्याने वेक्टर प्रोजेक्शनची मॅग्निट्यूड घेतली आणि मॅग्निट्यूडला फक्त सिम्प्लिफाय केलं मॅग्निट्यूडच्या फॉर्म्युला, आणि काढायची काही गरज नाही आपल्याला, डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचे कारण आपल्याला न्यूमेरिकल सांगतो. ओके, सो इथं आलं तुम्ही फॉर्म्युले कुठे लक्षात ठेवणार ते सगळे हायलाइट करतोय मी, महत्वाच्या फॉर्म्युल्यांना, तेवढ्यांना बिलकुल पाठ असणं गरजेचं आहे. आता फॉर्म्युला तुमचा पाठच असला पाहिजे, आणि खूपच इझी फॉर्म्युला आहे तो. a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर, आणि इकडे इंटू हे स्क्वेअर रूट मध्ये b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर. किती इझी आहे, या सगळ्याचं सॉर्टिफिकेशन होऊन जाते. सर्वात इझी जाते ही गोष्ट हा फॉर्म्युला. सो आता याच्यामध्ये पहा, डायरेक्शन अँगल आणि डायरेक्शन कोसाइन्स. आता ही थेरॉटिकल पार्ट आहे, आपण थेरॉटिकल पार्ट पाहू, पुढच्या वेळेस आपण न्यूमेरिकल कडे फोकस करू. सर्व फॉर्म्युले तुम्ही लर्न करा. डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय, जर तुमचा कुठला वेक्टर असेल, जसं की या डायग्राम मध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय पहा, डायरेक्शन अँगल म्हणतात ते पहिले समजून घ्या, त्याच्यानंतर आपण डायरेक्शन कोसाइन कडे शिकू. ओके, सो डायरेक्शन अँगल म्हटलं जातं वेक्टर मध्ये, की हा जर आपला एक वेक्टर होता ए वेक्टर, हा ए वेक्टर होता, दिसते का? हा इथून या पॉईंट पर्यंत हा पॉईंट आहे a1 a2 a3, त्याचा पोझिशन वेक्टर आहे ए वेक्टर. या ए वेक्टरला मला जर कोऑर्डिनेट ऍक्सिस दाखवायचं असेल तर माझ्याकडे ऍक्च्युअली 3 कोऑर्डिनेट ऍक्सिस असतात जे याला इंडिकेट करतात. a1 एक्स ऍक्सिसला इंडिकेट करतो, a2 वाय ऍक्सिसला इंडिकेट करतो, आणि a3 झेड ऍक्सिसला इंडिकेट करतो. सो हे तीनही जे कोऑर्डिनेट ऍक्सिसवरचे रीडिंग असतात त्या हिशोबाने 3 कोऑर्डिनेट ऍक्सिस तिथे ऑलवेज रिप्रेझेंट असतात. हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे, आणि हा एक्स ऍक्सिस आहे. मी मागच्या वेळेस एक्सप्लेन केलेला आहे की हे कसे असतात एक्झॅक्ट प्रॅक्टिकली. ओके, माझा म्हणण्याचा अर्थ असतो इथं अल्फा, बीटा आणि गामा हे 3 प्रकारचे अँगल असतात. अल्फा, बीटा आणि गामा हे 3 प्रकारचे अँगल कोणासोबत असतो हे महत्वाचं आहे. अल्फा अँगल हा वेक्टर पहा रेड, अल्फा अँगल हा इथला खाली दिसतोय बघा तुम्हाला, एक्स ऍक्सिस पर्यंत आलेला, याला म्हणतात अल्फा अँगल. म्हणजे तुमच्या वेक्टरचा एक्स ऍक्सिस अँगल तयार झालेला असतो त्याला अल्फा अँगल म्हटलं जातं. तुमच्या वेक्टरचा वाय ऍक्सिस सोबत जेवढा अँगल तयार झालेला असतो त्याला बीटा अँगल म्हटलं जातो. हा वाय ऍक्सिस होता, हा एवढा अँगल बीटा अँगल आहे, दिसतोय का इथं वाय ऍक्सिस सोबत. आणि तुमच्या वेक्टरचा झेड ऍक्सिस सोबत जो अँगल तयार झालेला असतो त्याला गामा म्हटलं जातं. म्हणजे हा एवढा अँगल, हा गामा आहे. क्लिअर? एक्स ऍक्सिस सोबतच्या अँगलला अल्फा, वाय ऍक्सिस सोबतच्या अँगलला बीटा, आणि झेड ऍक्सिस सोबतच्या अँगलला गामा. हे डाऊट?
अल्फा बीटा गॅमा? नो सर. हा, हे खूप हे आपल्या फिजिक्स मध्ये किंवा मॅथ्स मध्ये खूप महत्वाचे 3 लेटर्स म्हणजे सिम्बॉल्स आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसे अकबर त्या अमर अकबर अँथनी नाही का, ऐकलं असेल तुम्ही नाव. अमर अकबर अँथनी, तसे आपल्या फिजिक्स मध्ये असतात ते अल्फा बीटा गॅमा. ओके, सो लक्ष द्या. डायरेक्शन कोसाइन म्हणण्याचा अर्थ काय असतो? डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय? कोसाइन हा शब्द लागला की त्याचं ऍक्च्युअली कॉस फंक्शन असतं. म्हणजे जो तुमचा अँगल आहे त्याचं कॉस फंक्शन घेतलं तुम्ही, म्हणजे त्याला कॉस अँगल घेतला. म्हणजे तुमचा जर अँगल समजा अल्फाची व्हॅल्यू असेल 30 डिग्री, बीटाची व्हॅल्यू असेल समजा 40 डिग्री 45 डिग्री आणि गॅमाची व्हॅल्यू जर समजा असेल तुमचा 60, तर हे तुमचे अँगल आहेत. हे याला म्हणतो आपण डायरेक्शन अँगल. हा एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल, हा वाय ऍक्सिस सोबतचा अँगल, हा झेड ऍक्सिस सोबतचा अँगल विथ रिस्पेक्ट टू वेक्टर. ओके, सो या अँगल्सचे जर मी कोसाइन फंक्शन मध्ये घेतलं, कोसाइन म्हणजे याचा अर्थ असतो कॉस. सो मी असं लिहिलं कॉस ऑफ अल्फा, म्हणजे याचा अर्थ इकडे येणार कॉस ऑफ 30 डिग्री. ओके, जर याला लिहिलं असं कॉस फंक्शन घेतलं, याचं पण कॉस फंक्शन घेतलं कॉस ऑफ बीटा, तसं याचा अर्थ येणार इकडे कॉस ऑफ 45 डिग्री, इकडे कॉस ऑफ गॅमा, त्याचा मिनिंग येणार इकडे कॉस ऑफ 60 डिग्री. तर हे कॉस फंक्शन लावल्यानंतर आपण त्याला डायरेक्शन कोसाइन्स म्हणतो. समजलं? म्हणजे हे जे डायरेक्शन अँगल होते त्यांना कोसाइन फंक्शन डायरेक्शन कोसाइन म्हटलं जातं. म्हणजे त्या अँगलचा कॉस अँगल घेऊन टाका, असा त्याचा अर्थ असतो. समजलं? समजलं का डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय? त्या अल्फा बीटाला कॉस अँगल घ्या असं म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणजे डायरेक्ट कोसाइन म्हटलं, डायरेक्शन कोसाइन म्हटलं की आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या अल्फा बीटा जे अँगल होते एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस त्यांना मी कॉस लावलेलं आहे, म्हणून मी त्याला डायरेक्शन कोसाइन हा शब्द वापरतो. आणि नुसतं डायरेक्शन अँगल म्हटलं तर फक्त ते अँगल आहे असं ते. आणि पुढे डायरेक्शन रेशो पण येतात. हे 3 टर्म्स आहेत ते सेपरेट झाले पाहिजे. सो डायरेक्शन कोसाइन हा शब्द मी जेव्हा आपण वापरेल तेव्हा म्हणण्याचा अर्थ असतो माझा कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा, डायरेक्शन कोसाइन साठी. आणि जर मी शब्द वापरला डायरेक्शन अँगल तर मी फक्त म्हणत असतो अल्फा बीटा आणि गॅमा. काही डाऊट आता? या 2 शब्दांमधला अर्थ समजला तुम्हाला? येणार आहेत कंटिन्युअसली, रिपीट होणार आहेत कंटिन्युअसली. रिपिटेशन समजले पाहिजे. डायरेक्शन अँगल म्हणजे फक्त अल्फा बीटा गॅमा बद्दल बोलतो मी. डायरेक्शन कोसाइन म्हटलं म्हणजे मी कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा आणि कॉस ऑफ गॅमा असं काहीतरी म्हणत असतो. क्लिअर? पुढे चला. येस. आता याच्यामध्ये या तिघांचं जे रिलेशन आहे ते रिलेशन महत्वाचं आहे खूप. हे रिलेशन सर्वात इम्पॉर्टंट आयडेंटिटी मानले जाते वेक्टर मध्ये. डायरेक्शन कोसाइनची जी आयडेंटिटी आहे सर्वात इम्पॉर्टंट आयडेंटिटी ही या पूर्ण टॉपिक. लिंक प्रॉब्लेम क्रिएट करते का रे? बाकीचे झाले नाही का होत नाही? ठीक आहे, जाऊ इकडे पहा. सो मी तुम्हाला सांगितलं डायरेक्शन कोसाइनच येते. हे डायरेक्शन कोसाइन ची आयडेंटिटी आहे ही सर्वात महत्वाची आयडेंटिटी या पूर्ण टॉपिक मधली. ती आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असतो. आता हे प्रूव्ह केलंय त्यांनी, गरज नाही प्रूव्ह दॅटची, तुम्ही फक्त आयडेंटिटी लक्षात ठेवा. ओके, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा प्लस कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल टू 1. ओके,
आता ह्या कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे काय, कॉस ऑफ अल्फाला आपण डायरेक्शन कोसाइन म्हणायचो, त्याचा स्क्वेअर करायचा. कॉस ऑफ बीटा डायरेक्शन कोसाइन असतो वाय ऍक्सिस सोबतचा अँगलचा, त्याचा स्क्वेअर करायचा. कॉस ऑफ गॅमा असतो झेड ऍक्सिस सोबतचा अँगल, त्याचा कोसाइन आणि त्याचा स्क्वेअर करायचा, तिघांची प्लस करायची, आपल्याला वन आन्सर भेटतो. ओके. आणि याच्यामध्ये आता समटाइम्स याला कंटिन्युअसली कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा लिहिणं जरा अवघड जातं मॅथमॅटिक्स मध्ये. आपण याच्यासाठी काही ॲझम्पशन्स यूज करतो. ते ॲझम्पशन्स हे आहेत की जर सपोज मी याच्या पुढे फ्युचरमध्ये म्हणजे कधी पण जर मी एल शब्द वापरला, याला यम शब्द वापरला आणि याला यल यम यल, तर यल हा वर्ड दाखवतो कॉस ऑफ अल्फाला, यम हा वर्ड दाखवतो कॉस ऑफ बीटाला आणि यन हा वर्ड इंडिकेट करतो, लेटर इंडिकेट करतो कॉस ऑफ गॅमाला. क्लिअर? म्हणजे मी जर यल म्हणणार तर तुमच्या ब्रेन मध्ये फिक्स झालं पाहिजे कॉस ऑफ अल्फा, मी जर यम म्हणणार तर तुमच्या ब्रेन मध्ये आलं पाहिजे कॉस ऑफ बीटा बद्दल बोलतायत सर, आणि मी जर यन म्हणणार तर कॉस ऑफ गॅमा बद्दल बोलतोय. म्हणजे या हिशोबाने ह्या आयडेंटिटी अशी पण लिहिली जाऊ शकते, यलचा स्क्वेअर प्लस यमचा स्क्वेअर प्लस यनचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 असतो. समजलं? हो सर. हे शॉर्ट मध्ये लिहिण्यासाठी आपण हे असं वापरतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, मी एलिमेंट म्हटला की तुमच्या ब्रेन मध्ये आलं पाहिजे कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा बद्दल बोलतायत सर. ओके. असं आता पुढे पहा, डायरेक्शन कोसाइन ऑफ एनी लाईन अलॉंग द वेक्टर ए हॅज द सेम डायरेक्शन कोसाइन ॲज दॅट ऑफ ए. ही महत्वाची आयडेंटिटी आहे. जर कुठली लाईन असेल, जर ए समजा ए एक वेक्टर होता, सपोज हा एक वेक्टर आहे, या ए वेक्टर सोबत एक लाईन तिच्या अलॉंग आहे, अलॉंग म्हणजे काय, त्याच्यासोबतच एक दुसरी लाईन आहे अशी कोणती तरी, हा ए वेक्टर सोबतच त्याच्यासोबतच एक आलेली, त्याचा एक सबपार्ट म्हणून. तर या लाईनचे जे डायरेक्शन कोसाइन होते ए लाईनचे म्हणजे ए वेक्टरचे, ते वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन आणि ही जी एक लाईन होती त्याच्यासोबत चालत होती, तिचे डायरेक्शन कोसाइन सेमच असतील. त्याचं कारण असं आहे की ह्या वेक्टर एक्स वाय झेड ऍक्सिस सोबत जे अँगल क्रिएट करेल तो स्थापन करेल ना. त्यामुळे डायरेक्शन कोसाइन जर ए वेक्टर कुठली म्हणजे अलॉंग विथ ए वेक्टर जर लाईन गेली तर ए वेक्टरचे जे डायरेक्शन कोसाइन असतात तेच त्या लाईनचे सुद्धा डायरेक्शन कोसाइन असतात. हे डाऊट नाही. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट होतं थोडस नॉलेज. पुढे पहा, लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. तुम्हाला इथे आयडेंटिटी दिसते पहा, कॉस स्क्वेअर अल्फा साइन्स कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असतो. त्या हिशोबाने एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 झाला. एल म्हणजे कॉस ऑफ अल्फा, एम म्हणजे कॉस ऑफ बीटा, एन म्हणजे कॉस ऑफ गॅमा. क्लिअर? सो हियर कॉस ऑफ डायरेक्शन कोसाइन बद्दल आपण डिस्कस केलं. डायरेक्शन रेशो बद्दल आपण डिस्कस करणार. डायरेक्शन रेशो म्हणजे काय असतं पहिले पहा, एनी नंबर विच आर प्रोपोर्शनल टू डायरेक्शन कोसाइन ऑफ द लाईन इज कॉल्ड एज डायरेक्शन रेशो. असे कुठलेही 3 नंबर जे डायरेक्शन कोसाइनला प्रपोर्शनल असतात, अशा टाइपच्या रेशोला आपण डायरेक्शन रेशो म्हणतो. ओके. शॉर्ट मध्ये त्याला DRS म्हणतात, डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन. ओके. आता म्हणण्याचा अर्थ याचा, महत्वाची गोष्ट ही आहे की डायरेक्शन रेशोज हे इन्फानाइट असू शकतात, म्हणजे किती नंबर असू शकतात त्यांना प्रपोर्शनेट असतील असे. आता म्हणण्याचा अर्थ पहा, समजा एल एम एनच्या व्हॅल्यू होत्या काहीतरी, एल एम एल. एल एम एन म्हणजे काय, ही कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू आहे, एल म्हणजे ही कॉस ऑफ बीटाची व्हॅल्यू आहे, एम म्हणजे, आणि कॉस ऑफ गॅमाची व्हॅल्यू आहे, एन म्हणजे. त्या व्हॅल्यू आहे कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा. या सर्वांना इक्वल आणण्यासाठी एका नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा ते इक्वल आहे, अदरवाईज येणार नाही. मग असे किती कोणतेही नंबर असू शकतात. जसं की मी टेम्पररीली काहीतरी नंबर घेतो, जसं की कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू समजा 2 आहे, कॉस ऑफ बीटाची व्हॅल्यू म्हणजे एम ची व्हॅल्यू समजा 3 आहे, आणि कॉस ऑफ एन ची व्हॅल्यू समजा 1 आहे. ओके. तर यांना जर मला इक्वल करायचं झालं तर यांना कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल की नाही, एका कुठल्या तरी नंबरनी. कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर हे इक्वल होऊन जातील. तुम्ही नीट पहा, मी जर या 2 ला या सर्वांचा एलसीएम कोण येतो, लिस्ट कॉमन मल्टिपल 6 इन 6, 2 च्या टेबल मध्ये पण 6 येतो, 3 च्या टेबल मध्ये पण 6 येतो, आणि 1 च्या टेबल मध्ये पण 6 येतो. सो याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं, ओके, आता समजा इथं कसं झालंय, या सर्वांना सारख्या याच्याने मल्टिप्लाय करावं लागतं समजा. तर प्रत्येक वेळेला आपला एक नवीन नंबर भेटतो, ते डायरेक्शन रेशोज असतात. म्हणजे जसं की
हा मी तुम्हाला सांगतो बा, याच्यापेक्षा असं चांगलं आहे. असं लक्षात ठेवा तुम्ही याला, या डायरेक्शन कोसाईन्सला कोणत्याही एका कॉन्स्टंट नंबरने जर आपण मल्टिप्लाय केलं, कुठल्याही सेम कॉन्स्टंट नंबर म्हणजे एकदम एक्झॅक्ट सेम कॉन्स्टंट नंबर, इक्वल नाही आले तरी चालतील, ठीक आहे. हा विषय थोडासा वेगळ्या अँगलने सांगतो मी, म्हणजे ते सोपं राहील जरा. ओके, समजा हे तुमचे एल, एम आणि एन डायरेक्शन कोसाईन होते, आणि मी यांना जर एका कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करतो, समजा मी जर याला 2 ने मल्टिप्लाय केलं, याला पण 2 ने आणि याला पण 2 ने, तर याचं जे आन्सर भेटतं, जे काय आन्सर भेटतं बा, तर याचं जे भेटतं, समजा हे एल ची व्हॅल्यू समजा काहीतरी राहिली असती, समजा सपोज एल ची व्हॅल्यू आहे 3, एम ची व्हॅल्यू आहे 2 आणि एन ची व्हॅल्यू आहे 4, तर मग तुम्हाला आन्सर काय भेटलं असतं? तुम्हाला आन्सर भेटलं असतं पहा 2 into 3, इथं भेटलं असतं 2 into 2 आणि इथं भेटलं असतं 2 into 4. मग तुम्ही म्हटले असते या ठिकाणी आन्सर भेटतंय 6, या ठिकाणी आन्सर भेटतंय 4, या ठिकाणी आन्सर भेटतंय 8. मग हा जो फॅक्टर आहे, म्हणजे एक कॉन्स्टंट नंबर, म्हणजे जो तिघांना मल्टिप्लाय केला सेम वेनी, जर तो तिघांना एक कॉमन मल्टिपल असतो तिघांमध्ये, जर त्याने तुम्ही मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला जे व्हॅल्यू भेटते त्याला म्हटलं जातं ए, ए म्हटलं जातं ए, त्याला बी आणि याला म्हटलं जातं सी. वेक्टर नाही येतो, वेक्टर नसतो, एबीसी असतो फक्त. एबीसी म्हणजे काय? हा ए असतो डायरेक्शन रेशो, बी पण असतो डायरेक्शन रेशो आणि हा सी पण असतो डायरेक्शन रेशो. आता डायरेक्शन रेशो का म्हणतात ते पहा. डायरेक्शन रेशो त्याला अशासाठी म्हणतात की हा जो डायरेक्शन रेशो आहे, हा डायरेक्शन रेशो यल ला एक सेम नंबर, सर्वांना सेम नंबर मल्टिप्लाय करून येतो. म्हणजे जर तुम्ही या डायरेक्शन ह्या ए डिवाइडेड बाय यल केलं, या बी डिवाइडेड एम केलं आणि हा सी डिवाइड बाय एन केलं, तर तुम्हाला सर्वांना 2 2 2 2 आन्सर भेटणार. समजलं का? ए बाय जर यल केलं तर आपल्याला आन्सर 2 भेटेल. इथं बी बाय जर आपण एम केलं तर आपल्याला आन्सर 2 भेटेल. आणि इथं एन बाय आपण सी बाय आपण जर एन केलं, आपल्याला आन्सर पण 2 भेटेल. बरोबर ना? हे समजलं का? हा ए होता, हा बी होता आणि हा सी होता. हा एल जर याच्या डिवाइड केला तर 2 आन्सर भेटणार नाही का इकडे? एम ला डिवाइड केला तर हा 2 आन्सर भेटेल की नाही इकडे? आणि एन याला डिवाइड केला तर 2 भेटेल की नाही इकडे? म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की डायरेक्शन रेशो ज्याला म्हटलं जातं की हे सर्वांचे आन्सर एकच येतात जर त्यांचा एक मल्टिपल असेल तर. आणि मग मी असं म्हणू शकतो की राईट हँड साईड सर्वांची इक्वल आहे, तर लेफ्ट हँड साईड पण सर्वांची इक्वल असते. समजलं? मग हे तीनही रेशो इक्वल असतात, ए बाय एल, बी बाय आणि सी बाय एल. तर हे असे डायरेक्शन रेशो म्हटले जातात. हे डायरेक्शन रेशो. ओके, आता हे तुम्हाला इथून थोडं क्लिअर झालं नसेल, थोडासा तो विचित्र कॉन्सेप्ट आहे. फॉर्म्युला सोपा आहे, कॉन्सेप्ट थोडा वेगळा आहे. इथं तुम्हाला पाहायला भेटेल पहा, मी जो 2 टाकला होता ना, हा जो 2 ने मल्टिप्लाय केला होता त्याला इथं तर लांबडा म्हणतो पहा. लांबडा म्हणजे तो 2 आहे. हा ए म्हणजे डायरेक्शन रेशो ए बी सी, आणि हे एल, एम आणि एन हे डायरेक्शन कोसाइन आहे. ओके, आता इथे म्हणणं काय असतं की तुमचे जे एल बाय ए, एम बाय बी आणि एन बाय सी आहे, हे सगळे कॉन्सेप्ट हे तुमचे लॅम्बडा एवढे असतात, म्हणजे एकाच नंबरला इंडिकेट करतात. यांना तुम्ही डायरेक्शन रेशो म्हणणार, कारण त्याचा सर्वांचा रेशो एकच येतो. म्हणजे रेशो असा असतो. असे इन्फानाइट नंबर असू शकतात ना, कारण मी त्या सर्वांना 2 ने मल्टिप्लाय केलं होतं. कोणी 3 ने करेल, कोणी 4 ने करेल, कोणी 5 ने करेल, कोणी 6 ने करेल. मग असे किती असतील? मग इन्फानाइट मेनी डायरेक्शन रेशोज पॉसिबल आहे एकाच डायरेक्शन कोसाइनला. कोणी कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. तुम्हाला इन्फानाइट डायरेक्शन एका डायरेक्शन कोसाइन वरून इन्फानाइट डायरेक्शन रेशोज भेटू शकतात, कारण मल्टिपल कशाने करायचं हे तुम्ही डिसाइड करणार. ओके, सो इथं महत्वाचं आहे पहा. आता त्यामध्ये हा महत्वाचा रेशो पहा, मी तो काढून दाखवला होता तुम्हाला. एल बाय ए, तो ए बाय एल घेतला होता, एल बाय ए घ्या, सारखंच आहे, काही फरक पडत नाही. सो एल बाय ए, एम बाय बी, एन बाय सी याचा रेशो लॅम्बडा एवढा भेटतो. आपला 2 2 आला होता, साधारणतः 2 2 आला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं. मग हे जे असतात डायरेक्शन रेशोज असतात, त्यांना डायरेक्शन रेशो म्हटलं जातं. एल लॅम्बडा बाय एल, एम लॅम्बडा बाय बी असतो आणि एन लॅम्बडा सी असतो. लॅम्बडा म्हणजे काय? तो कॉन्स्टंट नंबर आहे जो मी मल्टिप्लाय केलं होतं. सो या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन रेशोची व्हॅल्यू काढायची असते किंवा डायरेक्शन कोसाइनची व्हॅल्यू काढायची असते. तर दॅट टाइम डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन याच्याबद्दलचं जे डिस्कशन आहे ते आपण पुढे फर्दर करू. पण त्याच्या आधी तुम्हाला डायरेक्शन रेशोज वरून डायरेक्शन कोसाइन कसे काढतात ते पहिले शिकून टाकतो.
म्हणजे हे फॉर्म्युलेस फक्त तुम्ही लर्न करा, बाकीच्या गोष्टी विसरून गेल्या तरी चालते. तुम्हाला फक्त ठेवायचे. जर तुम्हाला तो कॉन्स्टंट नंबर काढायचा असेल की मी कोणता कॉन्स्टंट वापरला होता, तर तो कॉन्स्टंट नंबरचा फॉर्म्युला आहे +-1/√a² + b² + c². ABC याचा अर्थ काय तो ए म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ एक्स ऍक्सिस, बी म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ वाय ऍक्सिस आणि सी म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ झेड ऍक्सिस. डायरेक्शन रेशो म्हणतोय मी, कोसाइन नाही म्हणत. कोसाइन म्हटलं तर एलिमेंट वापरायचं. मग या याच्यावरून आपल्याला कोसाइन पण काढता येतो. समजलं डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइनचे फॉर्म्युले सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या लॅम्बडापेक्षा. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला रट्टा मारल्यासारखे असले पाहिजे. ओके. जर डायरेक्शन कोसाइन एक्स ऍक्सिस सोबतचा काढायचं असेल म्हणजे कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू, तर इथं एक्स ऍक्सिसचा डायरेक्शन रेशो घ्यायचा वरती आणि हे बेस सेम तिघांची स्क्वेअर ची ऍडिशन डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b² + c². इकडे पण स्क्वेअर रूट ऑफ a² b² c² तिकडे पण. फक्त ते कशावर वरची व्हॅल्यू कशावर ठरते, तुम्ही कुठला अँगल घेताय. तुम्ही जर एल अँगल घेताय तर हा कॉस ऑफ अल्फा असतो आणि कॉस ऑफ अल्फा हा एक्स ऍक्सिस सोबतचा असतो आणि एक्स ऍक्सिसचा सोबतचा डायरेक्शन रेशो ए असतो. इथं ए घेतला गेला. जर तुम्ही एम म्हणताय तर हा बीटा येणार, बीटा वाय ऍक्सिस सोबतचा आहे, वाय ऍक्सिस सोबतचा डायरेक्शन रेशो हा बी असतो, तिथं बी घेतला गेला. एन म्हणताय तर हा झेड ऍक्सिसचा डायरेक्शन रेशो सी असतो, म्हणून सी घेतला गेला. समजलं का? सोपं आहे ते. नावाने लक्षात ठेवायचं. एल एम एन जसा सिक्वेन्स आहे तसा इथं पण ए बी सी असा सिक्वेन्स आहे. डिनॉमिनेटर सर्वांचा सारखा आहे. आता या ठिकाणी जम्बलिंग होते विद्यार्थ्यांना याच्यामध्ये की एल एम एन म्हणजे काय आणि एबीसी म्हणजे काय हे होणं स्वाभाविक आहे. ते एकदा क्लिअर करतो. एल एम आणि एन याचा अर्थ असतो कॉस ऑफ अल्फा, याचा अर्थ असतो कॉस ऑफ बीटा आणि याचा अर्थ असतो कॉस ऑफ गॅमा. याच्यामध्ये हा कॉस ऑफ अल्फा जो असतो हा अँगल विथ एक्स ऍक्सिस असतो, हा अँगल विथ वाय ऍक्सिस असतो आणि हा अँगल विथ झेड ऍक्सिस असतो. समजलं हे? एवढं समजलं का? हॅलो, आवाज येतोय का? आणि पुढे पहा, ए बी आणि जर सी म्हटलं मी तर ए चा अर्थ असतो, याचं नॉमेनक्लेचर आणि नाव लक्षात ठेवा. ए म्हणजे काय, डायरेक्शन रेशो आहे हा. ओके, डायरेक्शन रेशो विथ एल. असतो तुम्हाला आता एल म्हणजे काय असतं, डायरेक्शन कोसाइन कोणाचा एक्स ऍक्सिसच्या अँगल सोबतचा, त्याचा असतो डायरेक्शन रेशो विथ एम आणि हे डायरेक्शन रेशो विथ एन. काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? एल म्हणजे काय असतं, कॉस ऑफ अल्फा. एम म्हणजे काय असतं, कॉस ऑफ बीटा आणि एन म्हणजे काय असतं, कॉस ऑफ गॅमा. क्लिअर? क्लिअर? येस. नॉमेनक्लेचर लक्षात ठेवा फक्त, बाकीचं सोडून द्या. इथपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग तुमचे न्यूमेरिकल स्टार्ट. आता याच्यामध्ये न्यूमेरिकलचा जो पोर्शन आहे आपण नंतर पाहू. आज फॉर्म्युलाचा पोर्शन महत्वाचा होता, त्याला मी कव्हर केला पूर्ण. पुन्हा एकदा रिकॉल करतो आज काय शिकवलं. आज तुम्हाला महत्वाच्या गोष्टींमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे की जर वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्याचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. जर वेक्टर पॅरलल असतील त्यांचे रेशो प्रोपोर्शनल असतात दोघांचे. म्हणजे समजा जर टू वेक्टर्स आर पॅरलल आणि परपेंडिक्युलर तर काय असतं नीट लक्षात घ्या. टू वेक्टर्स जर ए वेक्टर आहे त्याचं नाव आहे 2i + 3j + 4k आणि एक बी वेक्टर आहे त्याचं नाव आहे 1i + 3j + 2k. अशा टाइपचे वेक्टर आहे. या दोघं वेक्टरला मी म्हणतो की दिस ए वेक्टर आणि बी वेक्टर आर परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरच्या केसमध्ये दोन केस पॉसिबल होतात. ते म्हणजे या ए वेक्टर डॉट बी वेक्टरची = 0 असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की ए वेक्टर आणि डॉट बी वेक्टर यांची प्रोडक्ट करायचा. म्हणजे हा ए वेक्टर आहे इथले 2i + 3j + 4k आणि त्याला प्रोडक्ट करायचे. प्रोडक्ट म्हणजे इथं डॉटच राहू दे याच्यामध्ये. हा दुसरा वेक्टर i + 3j + 2k
यांचा प्रोडक्ट कसा करतात? प्रोडक्ट खूप इझी असतो. आयचा आय सोबत, जेचा जे सोबत, केचा के सोबत, म्हणजे त्याचा प्रोडक्ट होणार 2 1. डायरेक्टच करायचं ते. आयचे के काढून टाकायचे आता. 2 into 1 म्हणजे ते 2 झालं. प्लस मॉड मॅग्निट्यूड असते ती. त्याच्यानंतर हे 3 into 3 हे झाले 9 आणि 4 into 2 किती झाले 8. यांचा इज इक्वल टू 0 आली पाहिजे. आता ही इथं मी काही पण वेक्टर घेतले म्हणून ते 0 येत नाही, पण ऍक्च्युली 0 येते, म्हणजे इथं प्लस मायनस भेटतो तुम्हाला पाहिजे. हे 0 जेव्हा येते तेव्हा हे वेक्टर परपेंडिक्युलर असतात. आता हे 0 येत नाही, म्हणजे याचा अर्थ हे वेक्टर परपेंडिक्युलर नाहीये. समजलं का? यांची सम समजलं का? येस. हा, हे महत्वाची गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट असते, जर जसं यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो, तशी दुसरी पण एक केस असते. इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन द रेशो ऑफ देअर वेक्टर्स शुड बी इक्वल. म्हणण्याचा अर्थ असतो, याचे जे रेशो असतात याचे A1 आणि हा B1, त्याला A1 म्हणतात, हा B1 असतो, हा A2 असतो, हा B2 असतो, हा A3 असतो, B3 असतो. बरोबर? तर हे रेशो इक्वल असतात. म्हणजे जसं की A1 बाय B1 इज इक्वल टू A2 बाय B2 इज इक्वल टू C2 बाय, म्हणजे A2 बाय B2 इज इक्वल टू A3 बाय B3 असतं. हे रेशो इक्वल असतं. म्हणण्याचा अर्थ काय? 1 बाय B1 म्हणजे काय? 2/1 इज इक्वल टू A2 बाय B1 म्हणजे इथला 3 आणि इथला 3 म्हणजे 3/1 इज इक्वल टू A3 बाय B3 म्हणजे काय? हा 4 आणि हा 2, 4/2. हे रेशो इक्वल असतील. म्हणजे आता इक्वल आहेत का? हे नाही आहेत. एखादा आन्सर 2 येतो, एखादा आन्सर 3 येतो, एखादा आन्सर 2 1 2 2 4 येतो. ते इक्वल नाही आहेत. हे रेशो नॉट इक्वल आहेत, म्हणून हे रेशो हे एकमेकाला परपेंडिक्युलर नाहीये. जर ते रेशो तशी इक्वल आले A1 बाय A2 B1 बाय B2 C2, तर ते दोनही वेक्टर एकमेकाला कोणचे वेक्टर असतात? परपेंडिक्युलर वेक्टर असतात. तर महत्वाच्या 2 केसेस शिकवल्या मी तुम्हाला इथं. ही एक केस होती की त्यांचा प्रोडक्ट केला तर तो 0 आला तर तो परपेंडिक्युलर असतात. आणि दुसरं म्हणजे त्यांचे A1 बाय A2 B1 बाय B2 आणि C1 बाय C2 चे रेशो जर इक्वल असतील तर ते परपेंडिक्युलर असतात. समजलं? समजलं का? नाही? समजलं सर. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काउचीचं लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला एक इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आज अँगल काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यानंतर याचं सर्वात सिम्प्लिफाईड व्हर्जन हे आहे. हे जर पाठ झालं तर खूपच चांगलं आहे. तेवढं. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे, स्केलर प्रोजेक्शन. मी तुम्हाला सांगितलंय हे B ऑन A आहे म्हणून खाली A दिलाय. जर याने A ऑन B म्हटलं तर खाली B लिहायचा. वेक्टर प्रोजेक्शन जर म्हटलं तर हे उलट केलं, जो इकडचा नंबर असतो तो वरती आणि खाली आला पाहिजे. म्हणजे इथं B ऑन A म्हणतोय, इथं वेक्टर आणि खाली मॉड ऑफ A वेक्टरचा स्क्वेअर लिहायचा. जर इथं B वेक्टर म्हटला गेला तर इथं B आणि इथं पण B लिहायचं आपलं वेक्टर प्रोजेक्शन मध्ये. त्यानंतर डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन अँगल सांगितलं. डायरेक्शन अँगल म्हणजे अल्फा बीटा गॅमा असतात. डायरेक्शन कोसाइन म्हणजे कॉस ऑफ अल्फा कॉस ऑफ बीटा कॉस ऑफ गॅमा असतात. त्यांचं एकमेकांसोबत जे रिलेशन असतं ते आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज असतो. हे फॉर्म्युला लर्न करा. त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्शन रेशो ही टर्म शिकवली. डायरेक्शन रेशोला शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉस ऑफ अल्फाला L म्हटलं जातं, कॉस ऑफ बीटाला M म्हटलं जातं, कॉस ऑफ गॅमाला N म्हटलं जातं. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअरची व्हॅल्यू पण तुम्हाला 1च भेटेल. त्यानंतर डायरेक्शन रेशोची टर्म पाहिली आपण. डायरेक्शन रेशो मध्ये फक्त महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला ही की डायरेक्शन रेशोज वरनं डायरेक्शन कोसाइन कसे काढतात. डायरेक्शन कोसाइनचा कॉस ऑफ अल्फा जर काढायचा असेल, L जर काढायचा असेल तर A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर करायचं. A म्हणजे कॉस ऑफ अल्फाचा म्हणजे L चा डायरेक्शन रेशो असतो. B म्हणजे कॉस ऑफ बीटाचा डायरेक्शन रेशो असतो आणि C म्हणजे कॉस ऑफ गॅमाचा डायरेक्शन रेशो असतो. जर आपल्याला M काढायचं असेल तर कॉस ऑफ चा डायरेक्शन रेशो वरती लिहायचा डिवाइड बाय ते स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर करायचं. जर आपल्याला N चा डायरेक्शन रेशो काढायचा असेल तर डायरेक्शन रेशो त्याचा C आहे, तर C वरती लिहायचा आणि त्याच्या खाली तो स्क्वेअर रूट कंटिन्यू करायचा. समजलं इथपर्यंत? थांबू मग आपण. कोणाला काही डाऊट्स आहेत का? हो सर. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली खाली तरी तुम्हाला समजण्याचे चान्सेस आहेत. काही कठीण एक्सरसाइज नाही हा पुढचा, खूप इझी आहे. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
एवढी थिअरी शिकवल्या तर 100% समजेल. ओके. Yes.